या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूर शहरातील स्मशानभूमीच्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत शहरातील विविध स्मशानभूमीचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे, याचा आढावा त्यांनी घेतला। या प्रसंगी स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी सोलापूर शहरात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असून हद्दवाड भागातील अशोक चौक, आशानगर, सुनील नगर, नीलम नगर, MIDC अशा हद्दवाड भागातील समाज बांधवांना रूपाभवानी मंदिर येथील रुद्रभूमी स्मशानभूमी येथे येण्याकरता खूप विलंब लागतो। लिंगायत समाजातील विविध पोट जाती आहेत, त्यांनाही रूपाभवानी येथील स्मशानभूमीत यावे लागते। ही जागा अपुरी पडत असून पूर्व भागातील शांती चौक भागात असलेल्या स्मशानभूमीची आरक्षित जागेतील 3 एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त सचिन ओंबासे यांना केली। यावेळी महापौर कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले। आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील समाजातील विविध संघटना आणि नागरिकांनी याकरता मागणी केलेली असून त्यांनी स्मशानभूमी सुधारण्याकरता 50 लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे सांगितले असून स्मशानभूमी करता कोणतीही अडचण असेल त्याकरता मी पुढाकार घेऊन ती सोडवणार असल्याचे आमदार कोठे यांनी सांगितले असल्याचे अंजिखाने म्हणाले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।